मंडळी, कशा आहात? हेमंत दलवेकर शो मध्ये मी तुमचं परत एकदा मनापासून स्वागत करतो. गेल्या 2 व्हिडिओना आपण भरभरून प्रतिसाद दिला, त्याबद्दल धन्यवाद देतो. गेल्या 2 व्हिडिओमध्ये आपण 2 व्यक्तींना आपण बघितलं, त्यांची मुलाखत आपण ऐकली, त्यांच्या अचिव्हमेंट बद्दल आपण ऐकलं, त्यांचे अनुभव आपण ऐकले आणि अशा पद्धतीनं आपण वेगवेगळ्या लोकांच्या मुलाखती आपण या चॅनलच्या माध्यमातून ऐकणार आहोत पुढच्या नजीकच्या कालावधीमध्ये. तुम्हाला अशा प्रकारचे अनुभव ऐकायला आवडत असतील तर ते मला जरूर कळवा. आपल्या समोर आपल्या अवतीभोवती अशी अनेक माणसं असतात जी खरं तर त्यांच्या कार्यामधनं आपल्याला खूप मोठं इन्स्पिरेशन देत असतात, पण आपल्याला त्यांच्याबद्दल पुरेशी ओळख नसते किंवा कुठलं माध्यम तशा प्रकारचं उपलब्ध नसतं. आपल्या अवतीभोवती अनेक साधी माणसं आहेत, सामान्य माणसं आहेत, पण त्यांचं काम मात्र असामान्य स्वरूपाचं असतं. अशा असामान्य कर्तृत्वाच्या माणसांना तुमच्यासमोर आणणं, त्यांचं कार्य तुमच्यासमोर मांडणं, त्यांचं ज्ञान आणि त्यांचा अनुभव तुमच्या समोर शेअर करणं, त्यांच्यामधनं, त्यांच्या अनुभवामधनं, त्यांच्या ज्ञानामधनं आणि त्यांच्या एक्सपिरियन्समधनं तुम्हाला इन्स्पिरेशन देणं, ही खरं तर भूमिका घेऊन मी हेमंत दलवेकर शो हे चॅनल सुरू केलेलं आहे. अर्थात त्याची सुरुवात कशी झाली, हा विचार माझ्या मनामध्ये कसा निर्माण झाला, त्याची एक जन्मकथा मी तुम्हाला आज थोडक्यात सांगणार आहे. गोष्ट 20 वर्षापूर्वीची आहे. तेव्हा मी नुकताच ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेलं होतं, नोकरीच्या शोधार्थ होतो. त्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रक्रियेमधनं, वेगवेगळ्या पद्धतीच्या कोर्सेस संदर्भामध्ये, वेगवेगळ्या पद्धतीच्या ऑप्शन्स संदर्भामध्ये मी विचार करत होतो. असं असतानाच पुण्यामध्ये प्रतीत यश असलेलं आणि प्रस्थापित असलेलं एक वर्तमानपत्र नव्यानं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपल्या व्यवसाय वृद्धीसाठी म्हणा किंवा कोल्हापूरमध्ये आपली नवीन आवृत्ती सुरू करण्याच्या त्या प्रयत्नात होतं आणि त्या वृत्तपत्राची एक जाहिरात पेपरमध्ये आलेली होती आणि ती जाहिरात बघून मी त्याला ऍप्लिकेशन करायचं ठरवलं. जाहिरात होती वार्ताहर हवेत म्हणून, आणि मला त्यावेळेला स्वतःला वृत्तपत्रांमध्ये, पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये काहीतरी करावं असं मला वाटत होतं, कारण त्या क्षेत्राचं, त्या करिअरचं मला मनापासून आकर्षण होतं. आणि मी नुकताच ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलो होतो आणि मला नोकरीची पण गरज होती, आणि म्हणून मी त्यासाठी त्या वार्ताहर हवे यासाठी मी अर्ज केला. आणि मी मनात ठरवलं की ही नोकरी प्राप्त करण्यासाठी आपल्याला मुलाखत घेणाऱ्या लोकांच्या वरती थोडंसं इम्प्रेशन आपण जमवायला पाहिजे. आणि म्हणून मी तो अर्ज करत असताना मी इंग्रजी भाषेमधनं, एकदम फरड्या इंग्रजी भाषेमधनं तो अर्ज केला. माझा होरा असा होता की हा अर्ज बघून ही लोक मला नोकरी देतील किंवा मला वार्ताहर पदावरती मला काम करता येईल. पण माझा तो भ्रम निराश ठरला, कारण मी जेव्हा इंटरव्ह्यूला गेलो तेव्हा इंटरव्ह्यू पॅनलमध्ये जी व्यक्ती होते त्या लोकांनी मला विचारलं की तुम्ही लोकल लँग्वेजमध्ये काम करणार आहात, स्थानिक भाषेमध्ये तुम्ही काम करणार आहात, मग तुम्ही इंग्रजी भाषेमधनं अर्ज का केलाय? तुम्हाला स्थानिक राजकारणाची काय माहिती आहे? तुम्हाला स्थानिक भागामधली काय माहिती आहे? या संदर्भामध्ये त्यांनी प्रश्न विचारल्यानंतर माझी भंबेरी उडाली. मी त्यांना खरं तर इंग्रजी भाषेमधनं अर्ज करताना माझा होरा होता की त्यांना मी इम्प्रेस करू शकू, पण मी सपशेल अपयशी ठरलो. त्यांना हवा होता स्थानिक भाषेमधनं काम करणारा माणूस, अर्थात मीही स्थानिक भाषेचा जाणकार होतो, तरी देखील माझा तो आगाऊपणाच होता असं म्हणायला काही हरकत नव्हतं इंग्रजी भाषेमधनं अर्ज करणं. आणि त्याचा पुढचा परिणाम जो झाला तो व्हायचा तोच झाला. मला वार्ताहर पदावरती किंवा वार्ताहर म्हणून मला काम त्या पेपरमध्ये मला मिळालं नाही. आणि अशा पद्धतीनं माझ्या मनामध्ये वृत्तपत्रांमध्ये काम करण्याचं किंवा पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये काम करण्याचा जो माझा मानस होता, जे माझं स्वप्न होतं, ते धुळीस मिळालं. पुढे मी वेगळ्या क्षेत्रामध्ये नोकरी केली, गेली 20 वर्ष नोकरी करतोय आणि आता मी खूप चांगल्या पद्धतीनं सेट आहे माझ्या स्वतःच्या व्यवसायामध्ये आणि माझ्या स्वतःच्या आयुष्यामध्ये. आता 20 वर्षानंतर आपल्याला आपली परिस्थिती खूप बदललेली आपल्या अवतीभोवतीची दिसते आहे. त्या 20 वर्षामध्ये टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रामध्ये प्रचंड बदल झालेले आहेत. सोशल मीडियाचा प्रभाव लोकांच्या वरती वाढलेला आहे आणि त्यामुळं जग खूप जवळ आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आज आपण जेव्हा टीव्ही चालू करतो तेव्हा टीव्हीवरती
आपल्याला वेगळे न्यूज चॅनल दिसतात, वेगळी मनोरंजनाची चॅनल दिसतात. विशेष करून जेव्हा आपण न्यूज चॅनल आपण चालू करतो तेव्हा न्यूज चॅनलवरती आपल्याला सगळीकडं वेगवेगळ्या प्रकारच्या डिबेट्स चालू असताना आपल्याला बघायला मिळतात. आणि ही मुख्यत्वे करून टीव्हीवरच्या ज्या बातम्या आपण बघतो तेव्हा आपल्याला जाणवतं की त्याच्यामध्ये राजकीय स्वरूपाच्या बातम्यांचं स्वरूप खूप जास्त असतं. रोज कुठे ना कुठेतरी कुठल्या ना कुठल्या चॅनलवरती राजकीय स्वरूपाच्या डिबेटवरती काम चालू असतं. वेगवेगळे राजकीय नेते स्टुडिओमध्ये येत असतात आणि ते आपापल्या पक्षाच्या भूमिका, आपापल्या पक्षाची कामगिरी किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं ते मांडत असतात. आणि अशा पद्धतीनं सातत्यानं आपण राजकीय चर्चा आपण सातत्यानं टीव्हीवरती आपण बघत असतो. त्याचबरोबर वृत्तपत्र आपण जेव्हा उघडतो तेव्हा देखील आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या आपल्याला बघायला मिळतात. अगदी वैविध्यपूर्ण असं बातम्या आपल्याला बघायला मिळतात वृत्तपत्रांमध्ये. वृत्तपत्र देखील त्यांच्या पद्धतीनं इमानी इतबारी काम करत असतात. लोकांच्या बातम्या, लोकांच्या अचिव्हमेंट, लोकांचे पराक्रम, राजकीय स्वरूपाच्या, क्रीडा स्वरूपाच्या, सामाजिक क्षेत्रामधल्या लोकांच्या संदर्भातल्या बातम्या हे वृत्तपत्र छापत असतात. पण मला असं जाणवलं की वृत्तपत्रांवरती एक प्रकारच्या मर्यादा येतात. म्हणजे लोकांच्या अचिव्हमेंट संदर्भामध्ये आपण त्यांच्या पराक्रमांबद्दल, त्यांच्या कार्याबद्दल आपण वृत्तपत्रांमध्ये आपण बातम्या वाचतो, पण त्यांच्या संघर्षांबद्दल, त्यांच्या अनुभवांबद्दल, आपल्या अवतीभोवती असलेल्या लोकांच्या संदर्भामध्ये आपल्याला फारच अभावानं आपल्याला वाचायला मिळतं. हे मला जाणवलं, हा माझा अनुभव आहे. तर अशा पद्धतीनं टीव्ही आणि वृत्तपत्रांमध्ये आपल्याला स्थानिक स्वरूपाच्या, आपल्या अवतीभोवती असलेल्या व्यक्तिमत्वांच्या संदर्भातल्या बातम्या आपल्याला फारच अभावानं आढळतात, हे मला जाणवलं. त्याचबरोबर आपण जेव्हा मोबाईल्स आपण जेव्हा उघडतो तेव्हा आपल्याला त्यावरती आपल्याला सातत्यानं रील्स, शॉर्ट्स असं बघायला मिळतं. आता या रील्स आणि शॉर्टमध्ये आपल्याला बऱ्याच वेळेला नको ते प्रकार आपल्याला बघायला मिळतात, अनेक चुकीचे प्रकार बघायला मिळतात. रील्स आणि शॉर्ट्समध्ये आपण बघतो की अनेक वेळेला आचरट विचरट विनोद, त्यानंतर अंगप्रदर्शन आणि अशा पद्धतीच्या नकारात्मक गोष्टी खूप साऱ्या आपल्याला आढळत असतात. आणि जर अशा पद्धतीच्या गोष्टी आढळत असतील तर आपल्याला काय करायला पाहिजे, अशा पद्धतीचा एक विचार माझ्या मनामध्ये डोकावला. आणि मग मला त्याचं उत्तर सापडलं ते म्हणजे की आज आपल्याला जो सोशल मीडिया आहे तो सोशल मीडिया म्हणजे यूट्यूब सारखा सोशल मीडिया असेल किंवा अन्य कुठले प्लॅटफॉर्म असतील, तर या प्लॅटफॉर्मवरती आपण जर सकारात्मकरित्या लोकांची व्यक्तिमत्व आपण मांडली, लोकांचे अनुभव, लोकांचा एक्सपिरियन्स आपण मांडला, त्यांच्या अचिव्हमेंटबद्दल आपण जर मांडणी केली तर पुढच्या पिढीसाठी किंवा इतरांसाठी ते खूप मोठं इन्स्पिरेशन ठरेल, अशा पद्धतीचा एक विचार माझ्या मनामध्ये डोकावला. आणि तसं बघितलं तर आपण जर बारकाईने बघितलं तर आपल्या अवतीभोवती अशी असंख्य माणसं आहेत की जी माणसं खरंच असामान्य कीर्तीची माणसं आपल्याला बघायला मिळतात, असामान्य कर्तृत्वाची माणसं आपल्याला बघायला मिळतात. पण त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आपल्या साथ नसल्यामुळे म्हणा किंवा पुरेसा व्यापक नसल्या कारणाने म्हणा, त्यांचं कार्य आपल्याला म्हणावं तसं आपल्याला समजत नाही. अशा माणसांबद्दलच्या बातम्या कधी कधी आपल्याला वृत्तपत्रांमध्ये आपल्याला बघायला मिळतात, पण वृत्तपत्रांमध्ये त्यांना स्पेस कमी मिळते. आणि म्हणून माझ्या मनामध्ये विचार असा आला की आपल्या अवतीभोवती अशी जी असंख्य माणसं आहेत, विविध क्षेत्रांमध्ये काम करणारी माणसं आहेत, विविध पद्धतीनं ते काम करतात, राजकीय असू दे, सामाजिक असू दे, क्रीडा असू दे किंवा मनोरंजनाच्या क्षेत्रामध्ये असतील, अशी असंख्य माणसं आपल्या अवतीभोवती आपल्या काम करताना आपल्याला आढळून येतात. आणि ही सगळी माणसं आता उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या शावडी तालुक्याचं, पन्हाळा तालुक्याचं देता येईल की आपल्या या 2 तालुक्यांमध्ये म्हणा किंवा आपल्या तालुक्यामध्ये म्हणा, अशी खूप सारी माणसं आपल्याला बघायला मिळतील आपल्या अवतीभोवती, ज्यांचं कार्य खरंच प्रचंड मोठं आहे, ज्यांची अचिव्हमेंट प्रचंड मोठी आहे. पण त्यांच्याशी बातचीत करण्याचा, त्यांचा अनुभव जाणून घेण्याचा, त्यांच्या अचिव्हमेंटबद्दल समजून घेण्याचा पुरेसा मोका हा इतरांना मिळत नाहीये. आणि म्हणून मी असं ठरवलं की यूट्यूब सारखं जे प्लॅटफॉर्म आपल्याला मिळतंय तर ते एक्सप्लॉइट करायचं आणि या प्लॅटफॉर्मवरती आपल्या अवतीभोवती असणाऱ्या सामान्य व्यक्तिमत्वाच्या पण असामान्य कर्तृत्व करणाऱ्या अशा माणसांना आपण पाचारण करायचं, त्यांचं ज्ञान, त्यांचा अनुभव आणि त्यांची अचिव्हमेंट आपल्या सगळ्यांसमोर मांडायची. आणि त्या भूमिकेमधनं मी येत्या नजीकच्या कालावधीमध्ये अशी असंख्य माणसं
जी माझ्या रेकॉर्डवरती आहेत, जी माझ्यासमोर आहेत, ज्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल मी जाणून आहे, अशा असंख्य माणसांना या प्लॅटफॉर्मवरती मी आणायचं म्हणतोय आणि त्या पद्धतीनं मी विचार करतोय आणि त्या पद्धतीनं मी सुरुवात पण केलेली आहे. आपण पाहिलं की मागच्या आठवड्यामध्ये, मागच्या 10-12 दिवसामध्ये आणि त्याच्याही पूर्वी खरं तर 6 महिन्यापूर्वी देखील मी अशा लोकांना आपल्यासमोर सादर पण केलं होतं. आता मी नव्या जोमानं मी काम करतोय आणि अशा अनेक लोकांना पाचारण करून त्यांच्या ज्ञानाबद्दल, त्यांच्या अनुभवाबद्दल, अचिव्हमेंटबद्दल आपल्यासमोर मांडणी करणार आहे. पण मला हे सगळं करत असताना मला हवाय ती गोष्ट अशी की ती म्हणजे तुमचा पाठिंबा, तुमचा सपोर्ट. जर आपल्याला अशा पद्धतीनं नकारात्मक वातावरणामध्ये काही सकारात्मक गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर आपल्याला हे चॅनल आणि या चॅनलवरती होणाऱ्या ज्या मुलाखती असतील, लोकांबद्दल जी मांडणी केली जाते त्याबद्दल आपल्याला आवडत असेल, हे सगळं प्रकार, या मुलाखतींचा प्रकार म्हणा किंवा या चॅनलवरती होणाऱ्या गोष्टी आपल्याला आवडत असतील तर मला तुमच्याकडनं हवी आहे ती गोष्ट अशी की तुम्हाला मला पाठिंबा मी द्यावा अशी मी अपेक्षा करेन. आपलं चॅनल जे आहे त्या चॅनलला आपण सबस्क्राईब करावं, लाईक करावं. जास्तीत जास्त संख्येनं या चॅनलला आपण जर सबस्क्राईब केलं तर मला प्रेरणा मिळेल आणि अशा माणसांपर्यंत मी जाऊन पोहोचेन. आणि हे मी माझा व्याप सांभाळून, हे माझी नोकरी सांभाळून अगदी अमॅच्युअर भावनेनं किंवा हौसी भावनेनं मी हे सगळं काम करणार आहे. यासाठी मी माझा वैयक्तिक सगळा वेळ मी त्यासाठी लावणार आहे. पण त्यासाठी मला तुमच्या पाठबळाची गरज आहे आणि म्हणून मी आवाहन आपल्याला करतो. हे आवाहन करण्यासाठीच मी खरं तर हा व्हिडिओ बनवतोय आणि मी आवाहन करतोय की आपण जास्तीत जास्त संख्येनं हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि आपल्याला या चॅनलवरती ज्या लोकांच्या मुलाखती आपल्याला आवडत असतील, व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या मित्रांना, आपल्या नातेवाईकांना हे चॅनल नक्की आपण शेअर करा असं मी तुम्हाला विनंती करेन. त्याचबरोबर मी अजून एक विनंती तुम्हाला सगळ्यांना करणार आहे, ती म्हणजे अशी की आपल्या लक्षामध्ये, आपल्या माहितीमध्ये अशी काही व्यक्तिमत्व असतील ज्या व्यक्तिमत्वांबद्दल अनेकांना माहिती व्हावी अशी तुम्हाला इच्छा असेल, त्यांना प्रसिद्धी मिळावी, त्यांचे विचार, त्यांचे कार्य याला उजाळा मिळावा असं आपल्याला वाटत असेल तर नक्की मला जरूर करावा. मी डिस्क्रिप्शनमध्ये मी माझे माझा कॉन्टॅक्ट नंबर प्लस माझ्या सोशल मीडियावरच्या हँडल्स संदर्भामध्ये मी माहिती देईन. त्या हँडल्सवरती, ट्विटरवरती म्हणा किंवा फेसबुकवरती म्हणा किंवा व्हॉट्सअप माझा नंबर असेल, हे सगळं मी डिस्क्रिप्शनमध्ये मी देईन. आणि त्याच्यावरती मला तुम्ही कळवलं की या व्यक्तींची आपण मुलाखत घ्या किंवा या व्यक्तींना आपण भेटा आणि इतरांना देखील समजावं त्या व्यक्तीच्या कार्याबद्दल, त्या व्यक्तीच्या अनुभवांबद्दल, तर त्यांना व्हिडिओमध्ये घ्या किंवा व्हिडिओ त्यांचा करा, त्यांच्या संदर्भामध्ये जाणून घ्या, तर मी ते करेन. आणि माझ्या चॅनलवरती अशा व्यक्तींच्या कार्याची ओळख करून देण्याचा, इतरांना करून देण्याचा मी प्रयत्न करेन. तर मला त्यासाठी हवं आहे ते म्हणजे तुमचं पाठबळ आणि त्यासाठी माझं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करावं हे मी परत एकदा तुम्हाला आवाहन करेन. आणि त्याचबरोबर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मला अजून एक आवाहन करायला आवडेल आणि ते म्हणजे तुमच्या माहितीमध्ये असलेल्या लोकांबद्दल ज्यांच्या कार्याची ओळख इतरांना व्हावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर जरूर मला कळवा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची माहिती तुम्हाला देईन. माझ्या नंबरची माहिती मला तुम्हाला देईन, माझा व्हॉट्सअप नंबर आणि वगैरे सोशल मीडियावरचे माझे हँडल्स याच्याबद्दल मी माहिती देईन. मी अपेक्षा करतो की आपण माझ्या आव्हानाला योग्य तो प्रतिसाद द्याल, सकारात्मक प्रतिसाद द्याल आणि त्या पद्धतीनं आपलं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.